उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन होते, त्यामुळे आज सत्यनारायणाची पूजा होती म्हणून बायकांनी चांगली रांगोळी वगैरे काढली आणि गुरु आल्यानंतर पूजेला सुरुवात झाली. किट्टूचे मम्मी पप्पा पूजेला बसले होते आणि सत्यनारायणाची पूजा चालू होती. सगळे आवरून व्यवस्थित आले होते तयार होऊन, कारण आज काही काम करायचं नव्हतं, सगळं आवरलेलं होतं आणि भंडारा पण होता, म्हणजे जेवण पण रेडीमेड करून आणलं होतं. त्यामुळे सगळे निवांत होते, कोणाला घरी जाऊन काही आवरायचं नव्हतं. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बायकांनी फुल एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर फोटो सेशन झालं. हे आमच्या सर्व बायका आहे अपार्टमेंटच्या, एकदम छान पोज वगैरे देता येते. सगळ्यांनी असं मनसोक्त आनंद घेतला 10 दिवस. आणि उद्या बाप्पाचे विसर्जन होते, त्याच्यामुळे सगळे एकत्र जमलेले होते. आणि त्याच्यानंतर बायकांनी अशी चिक्क मोत्याची माळ या गाण्यावर डान्स केला. तन्मयची मम्मी आणि अंकिताची मम्मी यांनी खूप एन्जॉय केला. सराची मम्मी गणपती होऊन बसल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन होते म्हणून तयारी पण करायची होती आरतीची. आणि आता आरती सुरू होईल. गणपती बाप्पा मोरया मोरया. सर्वांगी सुंदर कंठे कंठे माळ मोठा पराजी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाभूष वरा कृती चंदनाची रोटी हिरे जंत मुक्त शोभतो वरा. रुंजून तीन पुरे चंद्री गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वटपा हे सजना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गडवारी तुझे संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी उदयत्यासुरमर्दिनी सुरवर. शेवटची आरती त्यामुळे सगळ्यांनी मिळून केली. आणि आता स्वराची मम्मीने गणपती बाप्पाचं औक्षण वगैरे करते. आता विसर्जनाची तयारी झाली, सगळ्यांना निघायचं आहे. प्रसाद वगैरे वाटून झाला होता आणि गणपती बाप्पासाठी एक गाडीचं आयोजन केलं होतं, त्यामध्ये सगळे जाणार होते. आणि आता गणपती बाप्पा पण घेतला आणि गाडीमध्ये ठेवायचा होता आणि त्याच गाडीमध्ये सगळे जाणार होते. आणि खूप असं वाईट वाटत होतं, एवढे 10 दिवस सगळ्यांनी खूप आनंद घेतला, सेवा केली गणपती बाप्पाची. आणि आता देवबाप्पा चालले. आणि त्याच्यानंतर मग मी सेल्फी घेतली, कारण प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ काढत असते, त्यामुळे मी कोणत्याच फंक्शनमध्ये येत नसते, म्हणून मी पण सेल्फी काढली सरस्वती ताईसोबत. आणि त्याच्यानंतर आता हा टेम्पो आहे, टेम्पोमध्ये गणपती बाप्पाला ठेवलं आणि मुलं पण बसले होते सपोर्टसाठी की गणपती बाप्पा पडू नये म्हणून. आणि आता तयारी वगैरे झाली होती आणि आता आम्हाला निघायचं होतं. आणि हे बघा सरस्वती ताईंनी कसा सगळ्यांचा व्हिडिओ काढत होते. सगळे गाडीमध्ये मस्त बसलेले होते आणि मृगने पण वरती बसलेला होता. आणि आता सगळे चालले, एकदम आज शेवटचा दिवस होता, परत कधी कोणते फंक्शन नाही होणार. आणि त्याच्यानंतर तिथं नदीवर गेल्यानंतर देवबाप्पांची आरती केली आणि मृगने बघा कसं दर्शन घेतं देवबाप्पाचा. आणि त्याचसोबत इशू पण दर्शन करते आहे. मृगने मोठा असल्यामुळं त्याला माहिती आहे कसं दर्शन वगैरे घ्यायचं, पण इशू इतकी छोटी आहे तरी पण त्याचं बघून तसं करत होते. आणि खूप कौतुक वाटतं ह्या मुलांचं की एवढे लहान असून पण सगळं व्यवस्थित दर्शन करत आहे. सगळे कौतुक करत होते त्यांचे. आणि आता विसर्जनाची वेळ होती, किट्टूचे पप्पा चालले होते गणपती बाप्पाला घेऊन. इकडे मृगनयनी देवबाप्पाची पप्पी घेतली आणि पटकन पळाला. सगळे हसत होते असे की मृगनय काय करतोय. आणि त्यानंतर मग किट्टूचे बाबा चालले होते विसर्जनासाठी, पण पाणी खूप होतं नदीला, भीती वाटत होती, त्यामुळे जे साईडला मुलं उभे आहे त्यांनीच गणपती बाप्पाला घेतलं आणि हळूहळू पाण्यामध्ये नेलं विसर्जन करण्यासाठी. आणि आम्ही आवरून घरीच आलो होतो. आमच्या घरी गणपती होता, त्याचं पण विसर्जन करायचं होतं. आणि मी मोदक वगैरे आधीच बनवून ठेवले होते. मृगनेश पप्पांना सुट्टी नव्हती त्याच्यामुळे.
आणि ते पण आले, आरती झाली आणि आम्ही फोटो सेशन केली. कारण मृगण्या खूप थकला होता, तो झोपला होता. मग आम्ही आरती केली आणि गणपती बाप्पाच्या कानात ते सांगत होते की माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर, सगळ्यांना सुखी ठेव आणि काही चुकलं ते माफ कर. त्याच्यानंतर मग मृगण्याचे पप्पा गेले होते विसर्जन करण्यासाठी. मृगण्या झोपला होता म्हणून मी घरीच होते. आणि गणपती गेल्यानंतर बघा किती त्यांची जागा रिकामी झाली आहे. खूप वाईट वाटतं. 10 दिवस किती आनंद होता घरामध्ये त्यांच्यामुळं. सगळं काही व्यवस्थित होत होतं आणि खूप मिस करतो बाप्पाला.